1 एप्रिल पासून 900हून अधिक अत्यावश्यक औषधांच्या किमतीत 1.74% वाढ। राष्ट्रीय फार्मास्युटिकल प्राइसिंग ऑथॉरिटी NPPA ही केंद्र सरकारच्या रसायन व खते मंत्रालयाच्या अखत्यारीत येते आणि अत्यावश्यक औषधांच्या किमती ठरवते। मागील वर्षाचा WPI लक्षात घेऊन औषधांच्या किमती दरवर्षी निश्चित केल्या जातात। 2023च्या तुलनेत 2024 मध्ये WPI मध्ये 1.74% वाढ झाल्यामुळे औषधांच्या किमती वाढल्या आहेत। यामुळे सामान्य लोकांच्या औषधांवरील खर्चात आता वाढ झाली आहे। या वाढीमुळे संसर्गजन्य आजार, मधुमेह आणि हृदयविकारावरच्या औषधांचा समावेश आहे। कोणकोणती औषधे महागलीत? अँटीबायोटिक्स, अँटीव्हायरल औषधं, मलेरियावरील औषधं, पेनकिलर्स। औषधांच्या किमतीत झालेल्या वाढीमुळे मध्यमवर्गीय आणि गरीब नागरिकांच्या आरोग्य सेवेतील खर्चात आता वाढ होणार आहे। विशेषतः ज्यांना दीर्घकालीन उपचार घ्यावे लागतात त्यांच्यावर अधिक आर्थिक ताण येणार आहे।